नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर हो, मालिकेमध्ये आता जे काही सत्य आतापर्यंत कमळीच्या आजोबांच्या निधनाचं लपून ठेवलेलं होतं ते आता आपल्या सर्वांच्या लाडक्या कमळीसमोर येणार आहे. तर आता ऋषीने आणि बंड्याने खूप काही असं ठरवलेलं असतं की जोपर्यंत कमळीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सत्य आता कमळीपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. पण आता कमळी गावी गेलेली असते आणि त्यामुळे हे सत्य बाहेर पडलेलं असतं. त्यानंतर आता खरंच खूप मोठा धमाका होणार आहे. कारण आता आजोबांचा फोटो बघता क्षणी राजन आणि अन्नपूर्णा हादरलेली असते. हे कसं झालं आणि अन्नपूर्णा आणि राजन सिद्धटेकला पोहोचले तरी कसं, हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कमळी आणि निगी सिद्धटेकला पोचण्यासाठी खूप खुश असतात आणि सिद्धटेकला पोचण्यासाठी निघालेल्या असतात. त्या म्हणजे कमळी आणि निगी. त्यानंतर आता इकडे लगेच निगी तिच्या मित्राला गावाकडे फोन लावते आणि बोलते की हे बघा, आपली कमळी आणि मी आज गावाकडे येणार आहोत आणि तिची भव्य मिरवणूक आपल्याला काढायची आहे. कारण आपल्या कमळीने मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे आता तिचं जमतेम असं आपल्या गावात सिद्धटेकमध्ये स्वागत व्हायलाच हवं. तर इकडे मात्र आता कमळीचे आणि निगीचे जे मित्रमंडळी असते त्यांनी इकडे जेमतेम खूप अशी मोठी मिरवणूक काढायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे इकडे आता गावकरी मंडळींनी सरूच्या मदतीने आता आबांचं वर्ष श्राद्ध घालवण्याचं ठरवलेलं असतं. तर आता बंड्या इकडे आता ऋषीच्या सहाय्याने कमळी आणि निगी केव्हा आणि कोणत्या टेम्पोने गावी गेलेल्या आहेत याचा शोध घेत असतात. तेव्हा आता कमळीचा आणि निगीचा फोटो सर्वांना दाखवत आता बंड्या आणि ऋषी तिथं जो काही टेम्पोचं ते मार्केट असते त्या ठिकाणी जातात आणि कमळी आणि निगीचा शोध घेत असतात. तेव्हा आता एक म्हातारी आजी त्यांना सांगते की हो, ह्या एका टेम्पोमध्ये सिद्धटेकला गेलेल्या आहेत. पण आता त्या आजीला विचारतात की त्या टेम्पोवाल्याचा नंबर तुमच्याकडे आहे का? तेव्हा आता आजी लगेच त्या टेम्पोवाल्याचा नंबर ऋषीला देते. आता ऋषी लगेच त्या टेम्पोवाल्याला कॉल करते. तेव्हा आता टेम्पोवाला म्हणतात की हो, 2 मुली माझ्या गाडीमध्ये आलेल्या होत्या, पण मी त्यांना आता सिद्धटेकला सोडलं आहे. त्यामुळे ती आता सिद्धटेकला गेलेल्या आहेत आणि त्या तर पोहोचल्या असतील घरी, असं म्हणून आता ऋषी कॉल कट करते आणि बोलते की बंडा, हे बघ, खूप मोठी गडबड झालेली आहे. निगी आणि कमळी जस्ट आता सिद्धटेकला पोचलेला आहे. काहीही झालं तरी आपल्याला सिद्धटेकला जावं लागणार. कारण आता अशा परिस्थितीत कमळीला जेव्हा आजोबांचं सत्य माहिती पडणार त्यावेळेला आपल्याला तिच्यासोबत असणं खूप आवश्यक आहे. म्हणून आताच्या आता आपण सिद्धटेकला निघूया. तर तिथं तेवढ्यातच आता ऋषीला दिसतो राजन. तेव्हा आता लगेच राजन ऋषीकडे येतो, बोलतो की काय झालं ऋषी, आणि इथं काय करतोस तू? कॉलेज तर तू सोडून दिलं ना, मग बंड्यासोबत काय करतोस? काही काम होतं का महत्त्वाचं? त्यावर आता ऋषी बोलतो की राजन काका, तुम्हाला माहिती आहे कमळी सिद्धटेकला गेलेली आहे. त्यावर आता इकडे राजन बोलतो की हो, मला आईने सांगितलेलं आहे की कमळी सिद्धटेकला गेलेली आहे आणि त्याच्यात काय, सुट्ट्या लागल्यानंतर तर ती गावी जाणारच होती ना ऋषी. त्यावर आता ऋषी बोलतो की राजन काका, तुला मला माहिती आहे, मी 1 वर्ष झाले जेव्हा कमळी मुंबईमध्ये आलेली होती तेव्हाच आता कमळीच्या आजोबांचं त्याच दिवशी निधन झालेलं होतं. बंड्याला ही गोष्ट माहिती होती. बंड्यानं जेव्हा ही गोष्ट मला सांगितलं तेव्हा मी बंड्याला सांगितलं की ही गोष्ट कमळीपर्यंत पोहोचता कामा नये, कारण ती कॉलेज सोडून घरी जाणार होती आणि तिची आईसुद्धा तिथं एकटी राहत असते. म्हणून ही गोष्ट आता तिला माहिती पडू नये म्हणून 1 वर्ष झाले आम्ही लपून ठेवली. पण आताच कमळी सिद्धटेकला पोहोचलेली आहे. खरंच राजन काका, तिचं आजोबावर खूप प्रेम होतं आणि आजोबा वारल्यानंतर त्यांचं निधनाचं सत्य कळल्यानंतर कमळी खूप तुटून जाणार. तिला आपल्या सर्वांच्या साथीची जरूरत असणार. म्हणून आम्ही आता सिद्धटेकला चाललेलो आहोत. तेव्हा आता राजन बोलतो की ठीक आहे ऋषी, तू समोर जा, मी आणि आई तिथं पोचतो. आताच बाबांना
सुट्टी झालेली आहे हॉस्पिटलमधून, त्यांची तब्येत ठीक आहे. त्यावर आता ऋषी बोलतो की काय झालं? त्यावर आता इकडे राजन बोलतो काही नाही, थोडासा ॲक्सिडेंट झाला होता, पण आता बाबा ठीक आहेत. मी लगेच आता आईला घेऊन कमळीला धीर देण्यासाठी लगेच सिद्धटेकला येतो. कारण कमळीने आमच्यासाठी जे केलं ना रे ऋषी, ते कोणतीही मुलगी स्वतःसाठी सुद्धा करू शकत नाही. त्यावर इकडे आता लगेच राजन हॉस्पिटलमध्ये जातो आणि राजन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लगेच इकडे आता आईला सांगतो की आई, संध्याकाळी बाबांना सुट्टी होणार आहे. त्यानंतर आपण लगेच बाबांना घरी गेल्यानंतर आपण कमळीचे आजोबाचं निधन झालं, त्यामुळे तिला भेटण्यासाठी आता आपण आजच्या सिद्धटेकला जाऊया आणि कमळीची भेट घेऊया. कारण आपल्याला प्रत्येक दुःखात कमळीने धीर दिला आहे. पण मला असं वाटते आई, की आपण दोघांनी सिद्धटेकला जाऊन तिला धीर द्यावा. त्यावर आता इकडे तेवढ्यातच नयनताराचा कॉल येते आणि नयनतारा बोलते, काय झालं राजन? बाबांची तब्येत तर ठीक आहे ना? आताच मला साहेबांनी सांगितलेलं आहे की सरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, मी येऊ का आता हॉस्पिटलमध्ये? त्यावर राजन बोलतो की नाही नयनतारा, आता बाबा ठीक आहे आणि आता त्यांना सुट्टीसुद्धा होणार आहे हॉस्पिटलमधून, म्हणून मी त्यांना घरी घेऊन जाते आणि आम्ही दोघं सिद्धटेकला चाललेलो आहोत. कमळीच्या आजोबाच्या निधनाचं सत्य तिला समजलेलं आहे असं मला ऋषीने सांगितलं आणि ऋषीसुद्धा आता सिद्धटेकला जाण्याकरता निघालेला आहे, म्हणून आम्ही दोघंसुद्धा चाललो. त्यावर इकडे आता लगेच राजन कॉल कट करतो आणि आजोबाला सुट्टी झाल्यानंतर घरी घेऊन जातो आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा आणि राजनसुद्धा सिद्धटेकला जाण्यासाठी निघालेले असतात. तर तेवढ्यातच रोहित येतो आणि तिथं आता प्रचंड रागावलेली आता नयनतारा खूप ओरडते. तेव्हा रोहित येतो आणि बोलतो, काय झालं? त्यावर आता इकडे लगेच नयनतारा बोलते, तुला माहिती आहे ऋषी आज एवढी महत्त्वाची मीटिंग सोडून त्या मुलीसोबत गेलेला आहे, तो म्हणजे सिद्धटेकला. खरंच ना, या मुलीने याच्यावरती काय जादू केली काही कळत नाही. आपला करोडो रुपयाचं डील सोडून तो त्या मुलीच्या मागे फिरतोय. खरंच मला ऋषीपासून ही अपेक्षा नव्हती. आताच काही झालं ना, मला सिद्धटेकला जावं लागणार आणि त्या मुलीच्या आईला खडसावून सांगावं लागणार की तुझ्या मुलीला माझ्या ऋषीपासून दूर ठेवू, नाही तर माझ्या एवढी वाईट कोणीच नसणार आहे. म्हणून आता इकडे नयनतारासुद्धा सिद्धटेकला जाण्यासाठी निघतात. तर इकडे मात्र आता भव्य अशी मिरवणूक कमळीची काढण्यात येते. तेवढ्यातच आता खूप कमळीची मोठी मिरवणूक निघालेली असते. तेवढ्यातच आता आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली असं काही जण मिरवणुकीसमोरच पोस्टर लावत असतात. तेवढ्यातच आता कमळीचं लक्ष त्या पोस्टरवरती जाते. तेव्हा आता कमळी असं सर्व काही बघून खूप हादरते आणि हादरलेली कमळी लगेच त्या पोस्टरकडे जाते आणि बोलते की नाही, हे खोटं आहे, हे खोटं आहे, असं होऊच शकत नाही, माझ्या आजोबांना काहीच होऊ शकत नाही आणि हे कोणी लावलं पोस्टर, असं काहीही झालेलं नाही आहे. तेवढ्यातच आता तिथं सरू येते आणि सरू कमळीला समजावण्याचा प्रयत्न करते की आजोबा 1 वर्ष झाले या जगात नाही आहे, आज त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. तेव्हा आता कमळी पुन्हा कुणाचंही ऐकत नाही. आता मला मोठी अधिकारी होत आजोबांना बघायचं होतं आणि आजोबा मला असं अर्ध्या वाट्यावर सोडून कसं जाणार, आई सांग ना. आता कमळी कुणाचं ऐकत नाही आणि तिला काय करते काय बोलते काहीही कळत नाही. तेव्हा आता सरू जबरदस्त अशी कमळीच्या कानाखाली मारते आणि बोलते की हे बघ कमळी, हेच सत्य आहे की आजोबा या जगात नाही आहे आणि ते कधीही आता तुझ्याकडे परत येणार नाही. तेव्हा आता कमळीला जबरदस्त असा खूप मोठा धक्का बसतो आणि ती बेशुद्ध पडते. तेवढ्यातच तिथे जबरदस्त एंट्री होते, ते म्हणजे ऋषीची. आता ऋषी धावतच कमळीकडे येतो आणि बोलतो की कमळी, काय झालं तुला, उठ कमळी उठ. तेव्हा आता निगीसुद्धा कमळीला सांभाळते. तेव्हा आता लगेच ऋषी बेशुद्ध झालेल्या कमळीला असं मिठीत उचलते. तर तेवढ्यातच तिथं नयनतारासुद्धा येते आणि राजन आणि अन्नपूर्णासुद्धा येते. आता राजन अन्नपूर्णासमोर आता गौरी कमळीपाशी उभी दिसते आणि आबांचं असं भावपूर्ण श्रद्धांजलीचं पोस्टर आता लागलेलं दिसतं. तेव्हा आता लगेच राजनच्या लक्षात येतं की हेच कमळीचे आजोबा आहे का, असं आता लगेच राजन बंड्याला विचारतात. तेव्हा बंड्या बोलतात की हो, हा फोटो लागलेला आहे ना, हेच कमळीचे आजोबा आहे. तेव्हा आता लगेच राजनच्या लक्षात आलेलं असतं आणि खूप हादरतो राजन की कमळीच आपली मुलगी आहे. तेव्हा अन्नपूर्णाच्या सुद्धा इकडे लक्षात आलेलं असतं की कमळीच आपली नात आहे आणि राजनची आणि गौरीची मुलगी आहे. तेव्हा कमळी एका
तिला एका क्षणासाठी काय झालं असं तिला वाटते, तेव्हा लगेच अन्नपूर्णा आणि राजन कमळीकडे धावत येतात आणि बोलतात की कमळी उठ, उठ कमळी बाळा. तेव्हा आता लगेच बंड्या बोलतात की ऋषी सर, आपण घरी जाऊन बोलूया कमळीसोबत, तिला आता लगेच सरुकाकीच्या घरी घ्या. आता असं सर्वांना नयनताराला आता काय बोलावं कळत नाही, कारण आता कमळी बेशुद्ध असते, त्यामुळे ती सुद्धा काही बोलत नाही ऋषीला सध्या, आणि ती सुद्धा गौरीच्या घरी जाते. आता गौरीला असं राजन आणि अन्नपूर्णा समोर आहे हे कळल्यानंतर तिला काय करावं कळत नाही, पण अगोदर ती आता सध्या तरी मुलीचा विचार करते आणि लगेच आता गौरीच्या घरी ऋषी, अन्नपूर्णा, राजन आणि नयनतारा हे सर्वजण जातात. तेव्हा आता लगेच इकडे कमळीला शुद्धीत आणण्यात येतं. तेव्हा आता कमळीसुद्धा खूप हादरलेली असते आणि आता लगेच राजन बोलतो की कसलीही चिंता करू नको, आता तू शांत हो कमळी, आता जे झालं ना तुला हे सत्य स्वीकार करावंच लागणार आहे. तेव्हा अन्नपूर्णा आता लगेच गौरीला बोलते की खरं सांग गौरी, ही राजन आणि तुझीच मुलगी आहे ना? राजन आणि तुझीच मुलगी आहे ना, सांग गौरी सांग. तेव्हा आता लगेच इकडे गौरी बोलते की हो आई, ही माझीच मुलगी आहे, पण हे सत्य सध्या तरी कमळीला सांगू नका, कारण हे सत्य मला लपून ठेवायचं आहे आणि हे सत्य 18 वर्षापासून मी का लपून ठेवलं हे मी तुम्हाला वेळ आल्यावरती सांगणार. तुम्हाला माझी शपथ आहे आई, हे सत्य आता कोणालाही सांगू नका. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णाला खूप आनंद झालेला असतो की राजन आणि गौरीची मुलगी हीच कमळी आहे, हे सत्य आता स्वतः गौरीने अन्नपूर्णाला सांगितलेलं असतात. तर अशा प्रकारे प्रेक्षकांनो 18 वर्षापासून लपून ठेवलेलं सत्य आता आजोबांच्या निधन झाल्यानंतरच कमळीपर्यंत आता पोहोचणार का, आणि हे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार का? तर हो, आता लगेच कमळीपर्यंत स्वतः अन्नपूर्णा हे सत्य पोहोचवणार आहे की तीच राजन आणि गौरीची मुलगी आहे. खरंच असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.